आज काउन्सिलिंगसाठी आले आहोत. फॉर रेफरन्स माझे सर होते अभिषेक पवार, त्यांनी माझं आज काउन्सिलिंग केलं आहे. ठीक आहे. सो जस्ट बिकॉज आमचं रिलेशन चांगलं आहे म्हणून मी ते काउन्सिलिंगला नाही आलो आहे. मला काहीतरी माझं स्वतःबद्दल जाणून घ्यायचं होतं म्हणून मी आलो आहे. मला लाईफमध्ये काय करायचं आहे, मला काय हवं आहे, मला काय नको आहे ते जाणून घेण्यासाठी मी ते आलो आणि ते मला बराच फायदा झाला. लोक जन्म झाल्यावर पत्रिका बघतात. इथे पण एक पत्रिकाच बघितली जाते, पण ती एक वेगळ्या वेची असते. सो मी हे सांगेन की पत्रिका बघतात ते तर अदरवाईज वेगळी गोष्ट आहे, बट ॲटलिस्ट तुम्ही हा एक जो वे आहे, हा जो मार्ग नवीन आता निघाला आहे सायकोलॉजिकल वेने, सो तो लहानपणापासून किंवा एक त्या एजला तो करणं गरजेचं आहे आत्ताच्या नेक्स्ट जनरेशनसाठी, जेणेकरून त्यांना त्यांचा फ्युचरमध्ये काय हवं आहे, काय नको आहे, काय करायचं आहे हे समजेल. अदरवाईज वेळ निघून गेलेली असते. नंतर आपण म्हणत असतो की अरे नाही माझं हे चांगलं होतं, मी तेव्हा ते चांगलं करू शकलो असतो. ते जरतरच्या गोष्टी तेव्हा बोलण्यात काहीच अर्थ नसतो गाईज. सो लवकरात लवकर जेवढं तुम्हाला हे समजेल की तुम्ही तुमच्या इनबॉर्न क्वालिटीज काय आहेत, तुम्ही काय करू शकता, तुम्ही कुठल्या फील्डमध्ये बेस्ट आहात, तुम्ही तेच करा. सो ह्या सर्व गोष्टी ह्या काउन्सिलिंग रिपोर्टमधून कळतात. सो थँक्यू सो मच सर काउन्सिलिंग केल्याबद्दल आणि मला गायडन्स दिल्याबद्दल. आणि हे गायडन्स गाईज लाईफ टाईम आहे. तुम्ही कुठेही थांबलात, कुठेही अडकलात, हे जेवढे पण आपले इथे आहेत हेल्प करणारे ते तुम्हाला लाईफ टाईम गाईड करणारे आहेत. हा तुमचा लाईफ टाईम रिपोर्ट आहे, तुम्हाला कधीही हेल्प होऊ शकते. सो आपल्याला आयुष्यात गायडन्स करणारं कोणी नसतं, पण ॲटलिस्ट इथे तुम्हाला मिळतं. सो तुम्ही त्याचा पण फायदा घ्या. थँक्यू.